तुझाच आहे माझा बाई घरात बी ना गबाळ झालं. ही बादली फुटली. याव तसं आहे का घरी नाही आहे ना. माई कुठं होती ती बादली नाही तरी फुटली तर फुटली. ये तिच्याच लेकाने आणली होती. मला काही नाही. साधा कदा असं गबाळ राहतं बाई आपलं नाही बाय असं. आपलं मस्त साफसफाई करून तरी येईल कोणी तमाखूच्या पुड्या टाकल्या कोणाला मर्याई खाल्ली काही नु रोग आला. हा सारखी मी झाडी तिचे इकून झाडी ते तिकून झाडी ते आणि आव तसा बस ती मा भरुशार मला आडलं खेटार. हा मला काय घेणे मा भरुशार बसत. मी तर सगळं झाडून झुडून काढायला होता. हा कोणी टाकलं ये आता झाली सावसुदान बाळबूद. काय येतोच फेकला असन. आत्या हा येणार इकडं फेकू ना. झाड जुडायला होता. अरे इकडं नका फेकू दे. हे तुझाच ये फोड राहिले तुम्ही. अगं आऊ दसा माझा काला मारका फोड राहिली. झाडून जोडून काढलं इड सगळं हे झाडेले का होता. हे झाडेले का टाकी तिकडे काय काय आणून नाही हे झाडेले. तुला वाटलं बरे घरात ही तिड आहे ना ऑलरेडी घाण होती म्हणून मी घाणीवरच घाण टाकली होती. नी इकडे मग झाडेल झटकेल जागेवर तिथं घाण फेकू राहिले तुम्ही. खायचे झाडेल जागा राहते कधी तू आली सगळं ते तिकडं इकडं मागून तुम्ही त्या इकडे येऊन हा का त्या माझ्या दारात येऊन धुण्या इकडे वाळत घाली ती झाडे ती झोडी ती इकडे लावून उचलली मडकं देते. फोडला कारण नावानी रोजच्या धंदे येतो आले येईना तिकडच टाकायचं. इथं टाकायचं नाही आणि इडं हे करायचं नाही. इडा टाकायचं नाही आणि माझ्या दारात असे मडके मुडके इडा टाकायचंच नाही लय तर तो आहे ना घरात घाल त्याला घाल घरात तिकडे इकडे अजिबात यायचं नाही. इकडून इकडे अजिबात यायचं नाही. इडून इकडं तर बापाचं घर आहे. हा इडून इकडे यायचं तर बापाचं घर आहे. नाही तो बापाची घरून आणलं. मग कशाला शहाणपणा शिकवते इथं. तो बापाची घरून आणलं तो मी मा बापाच्या घरून आणेल. मा नवऱ्याच आहे. तो नवऱ्याला कुठून आणलं तो मा नवऱ्याला कुठून आणलं म्हणजे मग लग्न केलंय 4 लोक लग्न करून आले. मग मला मारती काय तू आता मी रिकामी नाही मारायला. मग मी घर घुसले काय तू लग्न करून आली. मला काय माहिती मी होते काय पाहायला. मग आता बरं तू एवढं बोलायचं बरं कळत तुला काय बोलायचं कळतं. हा तुम्ही मला बा चिडून देऊ नका. येळ जर पडले ना मग मी जिथे धरून आणायला कमी करणार नाही. शिस्तीत घरात वय मी घरात जायला मी तुमच्या वंजुळीत पाणी प्यायला रिकामी नाही. घाबरायला रिकामी नाही. शिस्तीत घरात वय तू काय ला घरात होय हा मी काय घाबरते काय आडलं माग खेटार घाबरायला तुम्हाला. ना दे जे नको घाबरत लागू. असेल त्याला शिकव. उलटी पालटी हा. केली तर लगेच दवाखान्यात आठवं लागन तुला. हा उलटी पालटी करून राहिली तू. हा खेळवाडी, झटक्यात दाळवाडी. उलटी पालटी करीन मी तुला. अगं त्यासारखी खेळवण बघ हे शिवपळी. हा जाणी मी जाणीन तू कोण आहे. तू तुला खेळवण हा सारखी मडका इड टाकला आणून ते काय ते बादली फुटेल फाटेल बादली मायवाली फोडी फाडी नीड आणून टाकली. मामा, चांगली बादली फोडली नीड जाऊ आणून द्या. टाकली. तुमच्या बायकोच्या डोळ्यावर भात बांधले पण तुमची तुम्हाला बायको, दिसत नाही तिची का. कोणी नाही तुम्हाला दिसत नाही ती बादली कोणाची. माई तिची कोणी बादली नाही. नाही माई बादली का. उलट तुमच्या बायकोने इड माझ्या दारात मडकं फोडलं. मा भरल्या पुरल्या संसारामध्ये काला मडके फोडी ती. हे फोडेलच नाही तोच फोडलं ते. मी फोडेल हा, तोच फोडला. अगं, तू किती कोटाडे मला काय माहित नाही का. हा तू तो कांदाच कोटाडे. तू सांगेल एकदा तुला नाव नाही घ्यायचं. हा आणि मामा नाव नाही घ्यायचं. अजिबात ते डोकं लावायचं. ती बादली आपल्या आंघोळीची बादली. तिचा आपला काही संबंध आहे का. ती आपल्या पण बाजूला राहते ना. हे तुला टेन्शन आता मी हा तुला काय सांगतो. तिला ठोबा कधी बसायला माल रिकामीच नाही मी बोखंडी बसायला कोणाच्या. खेळवणीला. हा, उद्या तुझे आहे खेळवण मला खेळवलं ती मला पाहिलं का. ए प्री तोंड सांभाळ बोल. मग हा? ते कसं मला काय बी बोलताय मी काय असं काय अंडू पांडू काय मग. काय भाऊ बंद आणि बा शा देऊ राहिले तिला. हा, त्याच्यामुळे तिला तिला पोरगा जरी तो तिचा पोरगा नवरा करेल. कायला दिला हा? करून. हा कायला तेव्हा. करून दिला तुम्हाला नव्हता करून द्यायचा. दुसऱ्या आणायची होती घरात नाही तर आपल्या पोराला असं सांड म्हणून हिंडून द्यायचं. हा मग तू का मला कशी बोलायची? आली नाही आणली तुम्ही बोखंडी बसायला. सारखी हा. काय मी शिव्या द्यायला ना तो पायातलं पायता रे ना पायाचा ठेव जरा.
हा मी पायातच ठेवते म्हणून बरं आहे. डोक्यावर जर घेतले तर अजून मा डोक्यावर मिरा वाटती. सासू जरा याचा विचार करा. ही पक्की हलवंदानी लसणाची कांडी काय आहे. केलं? घर फोडलं कर. मी घर नाही फोडलं. मी घर एका करायचं 2 बारा झाले का? इकडे तेव्हा किती गबाळ टाकले बा. तिकडे मा काय संबंध आहे? किती आता गबाळ पहा बरं का. टाकलं. तिकडे पेक हे करा. सगळं गबाळ टाकलं हे. ये एक घरात पहा मा घरात माझ्या मुळा. मा घरात गाण लाव का मा बाळा? घरात गाण फेकू राहिली हा? ती. पाहिलं का किती शांत आहे. टाकला उकडे टाकला. बरोबर आहे ना. माझ्या घरात आणून टाकी ती काय. तू करत आता तुला काय करायचं ते. तो घराला किडे पडेले ते लग घर चांगलं. हा मी त्याच्या हागून ठेवीना ध्यानात राहू दे. हा मानात करी ती काय. हे ग शेपळी. तुझं असं शापाळी शापाळी ऊ येत ऊ. कधी चावण आणि कधी काय होईन ते. आमदार तू काय तुला भीक लागेल हे? मला नाही भीक लागेल. अरे तोंड बात कर ना. हा ही लावरा ना टाकानं बांधून तिला. हा का? बा- तुला बांधू का? लाज वाटत गेला. त्याचे तोंड पाच राहते तू. उठली का डोक्याला येते उठली का डोक्याला येते. संध्याकाळ झाली मी वारच झाली राहते. तिकडून आले का इडं गचपण सगळं सगळं आवरीत बसावा मामा, या दळबी. मामा हे घर स्वच्छ कोणाचं आहे तुम्ही सांगा. तुमचं घर स्वच्छ आहे का माझं घर स्वच्छ आहे? काय लावलंय काय तुम्ही दोघींनी? काय लावलं म्हणजे? हा अरे आबाय मी तुला सांगते नुसती मारायला धावती अरे मला मारायला करता आणलं हा बाई, तिला. आता चोराच्या उलट्या बांबा. हा सांग ना. आई हिला म्या करून आणलं का मला हिनं करून आणलं सांग. नाही हिला करून आणलं बरोबर आहे. मामा तुम्ही इकडे उभे राहिले आणि बसले बी तर चालेल पण ते अवतार चाल म्हणा तिकडे राही म्हणा उभी. तेव्हा पाहिलं का कशी बोलत पाय. पाहिलं का. हा? हा आता मी हिला एक तरी कसं आहे शिवी माहितीये दिली का. एक तरी शिवी दिली का काहीतरी बोलले का मी अगं तिला बाई, तू वाईट ना- साईड. लेखन नवरा आला का सावसुदन बाळबूद होती. पाहिलं मला नको शिकू. अरे अवताच म्हणती मला. तास राहते हा. बाय. काय? काय घर फुटलं म्हणजे एकदा म्हणजे ना गडोळ पाण्याला कुठे ती चव आहे का? आता ती का तुला थोडीच कार बाळ आहे पण तुला आवाज घालणार आहे. शेवटी नाव काय आहे? सुनबाईच. असं आहे ते. दादा हा. किती काय केलं ना हा. एका हातानं टाळी वाजते का? नाही 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 बरोबर. दोन्ही हातानं टाळी वाजणार आहे ना. जाऊन दे हो, तुम्ही कुठे बी राहायला जा इथं राहू नका. दादा असं बी आहे. बाय मला आहे ना असं बी ना ते रोजचं असं सडेल पडेल तोंड पाहायचा जीवर या आलंय. बाय ये ना मला एका आम्ही दिवशी सडे मारून काय? टाकीन कोण घरी नसल्यावर. आम्ही सडेल आहे. तुम्हाला नाही पाहिलं म्हणले का? हा? मी तुमच्या मग बायकोला बायकोला म्हणले. बोलली तू. हा हा? ती बी मला बोलत होती आ- तेव्हा तुम्ही अगं- ऐकायला राहते की इड. अगं पण ती सासू आहे तुझी. सडेल पडेल वाशीवर राहिला काय. असं नाही बोलावं. सासू आहे ना मला कळत सासूच्या लायकीची नाही येते. तेव्हा पक्की शेपळी येतील काय कराय. नाही आता आमची हा. लायकीच काढीत राह. हा एक काम करू साऱ्या गावात बोबट आहे. अख्ख्या गावात चावळ तिकडे ती याचं चावळ त्याचं चावळ. त्याच्यापेक्षा मी काय वरून म्हणतो ह्या बा ती फुटेल तुटेल बादली ती घरात घालून टाकली होती. कोणी टाकली होती ती कोणी शिलगावली होती काय नाही फुटेल बादली आपल्या घरात. वरून इडं दारात मडकं फोडलं. इडं मरणाचा कचरा राहतो स्वतः झाडीत नाही. इकडं आपलं पाकिटी स्वच्छ आहे. हा आणि ती वरून मावर जळते तर तिची घाण आपल्या घरात फेकी. ती घरात जाऊन पाहते ना किती कचरा करून ठेवला. जळती. कचरा तर लयच केलाय घरात. जशी बाई भाऊबंदी नाही 17 पिढ्याची. अगं तूच भांडती तो आज माई आंघोळीची बादली फोडून ठेवली माझ्या दारात आणून अगं मी काय त्या टाकली. बादलीत ठेसलं का हा. काय? ते का ठेसलं बादलीला कशानं आणलं तू कशानं ओरडू नाही. नको. का आणि वर मी- वच मी नाक फोडली करून ती बादली? बोलती. नाही ती माझ्याकडून फुटली ना. कस काय फुटली? अगं सकाळी आंघोळीला घेतली. मग आपटीच होते काय का डोक्यात घालीत होते अगं, कोणाच्या? ऐकून तरी घे. आंघोळीला घेतली आणि अशी वर ओतून घेणार होतो ते फडदिशी पडली ती फुटली. जेलवत नाही तर उचलावा काला तुला कसं ठेसलं पाहिजे रे कांद्यावानी बारीक. हा त्यामुळे मला बोलणे ऐकावं लागत या अशा लोकांचे. मी काय म्हणतो माहितीये का त्याच्यापेक्षा आहे ना आपणच कुठं तर लांब जाऊ राहायला. आता कशा मामानं सारखं बोलले आता बरं. कसं गुलगुल असं आलं शेपळीला. मामा तुम्ही तुमच्या बायको वाट बघत काय? दाबून धरा बर का. कसं या चाव तसा तेच का? दादा ह्या दोघी जर शेजारी राहिले ना तर आपण नीट कधी राहणार नाही. मामा मी तुम्हाला सरळ सांगते मी कुठे गेले राहिला तुम्ही आले माकडे चालन पण तिला आणायचं नाही माझा. ती म्हणजे बसती. बायकोला सोडून तुमच्या काय हुकूम आहे? नका येऊ हा. तुम्हाला बायकोच पुढका आला असं घुसून बसा तुमच्या घरात. हा. ती बिबेटीशी ती असे. पाहिजे ती का? बिबी बिबेट्यासून नडीत वती ती हा नडीत वाटायला ऐक एवढी हिंमत. सासू. हात लावून दाखव मला. हा ऐकू वाटण झालंय मला जर तर. कधी जर नाव घेतलं ना तो मी डोक्यावर दाखवीन बसून नाही ठेवल्यावर हा. तोच. मी डोक्यावर बसवली. हा पहिला लाडा आहे तू केलास तिचा. मला माहिती का माझ्या डोक्यावर तुम्हाला आता भागन ती द्यायचं म्हणून. ना असं डोकं लावून बसायचं हा.
नाही नाही अहो तुम्हाला सांगते तुम्ही कामाला गेल्यावर हा हे मामा तर काय घरी राहत नाही पाहायला हा पण सारखी खंदुशापणा एखादी भावबंदीन कशी राहते भावबंदीवाणी असं नाही खंदुशापणा माझ्या दारात कचराच फेकीन घरातून काहीच्या काही चोरून नेईन हा तेल चोरून नेते काय मीठ चोरून नेते काय गंगाराम तुला खोटं वाटत आणि इकडे येऊन पाय मा घरात मामा, किती तुम्हाला पसारा असं घालून येत नाही ठेवला. अरे कवर दाब किती आता त्याला मा किती पसारा घालून ठेवलं घरात काय पाहतो मी करायचं पाहतो मी किती पसारा घालून ठेवलं डोकं लाईत राहती दादा जाय तू डोकं घरामध्ये लावी ती नाही मी काय म्हणते तुम्हाला किराणा बिराणा आणता येत नाही काय काय करायचं ए, काय पाय रे काय म्हणते पाय नाही नाही, पाहायचं नाही मला नाही तुमचं काय काम आहे पाय तिकडे ना जायचं? तू पाय ना तुला काय तुमचं काय काम वाटत आहे? ना पाय हा? तू घरात निघ निघ घरात. ये बाय ये बाय ये बाय अरे पाय हा डोकं पसारा पाय दाखविनच पसारा. कौतिक तिचं पाय पसारा ये घरात. तुम्ही चला घरात तुम्हाला दाखवते मी. तुम्ही घरात वा आणि तो पसारा तुम्ही आवरायचा मी रिकामी नाही ऐक 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 काय? ऐक ऐक मी काय म्हणतो ऐक काय पसारा आवरायचा पण राहू दे मी आहे ना हाय असा जातो गावामध्ये एखाद्या मस्तपैकी कुठेतरी घर बांगला बघतो भाड्यानं हा. आणि तिकडे राहू तिकडे 10,000 बी भाडं असलं तरी चालन पण मी इकडं राहणार नाही आणि ते तोंडावर तोंड देणार नाही काय बर का मामा हा तू तू आहे ना घरातला फक्त सगळे कपडे लाचायत ना आपले ते हा. सगळे आवरून ठेव भांडी कुंडी आवरून ठेव मी कुठेतरी घर बघतो आणि गाडी घेऊन येतो आणि पहिले तुला घेऊन यो जातो. कचरा तसंच पडेल तो राहील मी कचरा राहू दे ना विचारणार नाही आणि नको उचलू भांडी कुंडी तर आवरून ठेवशील ना हा हा आपल्याला जी लागेल ती तरी घेशील ना एक काम करा रूम बी पा आणि आता आता पिझ्झा पार्सल घेऊन या भूक लागली पिझ्झा आणू का हा 170 रुपयाचा आहे 170 रुपयाचं हा बरं आणतो हिरे का ना मग आज जातो ना 1 मिनिट दादाशी तर 2 शब्द बोलू दे जातो ना हा दादाला तरी बोलू का लय कौतिक कवळा चाललं बापा संग बोलायला काय काय म्हणतो मी माहितीये का तू आहे ना बोलूच नको अजिबात तुला बायको जर भेट नसेल ना तो जिंदगी थू डायरेक्ट हा थू अरे दादा या दोघींच्या मध्ये माझं मरण झालंय रे काय करावं मला सूचना झालंय तुला जिडं राहायचं तिडं राहाय आम्हाला परत विचारू सुद्धा नको आईला बोलू शकत नाही त्या बायकोला बोलू शकत तुला नाही आता बाय आई बाप मेले सगळे मेले तुला नातोय गोतोय सगळं कोण नाही तू आता फक्त बायकोचा पिछा धर जिडं बायको म्हणाल ना तिला नाचायचं जा निघा नाही मी जातो गावातच कुठं तर घर बघतो आता तू घर पाय नाही तर रस्त्यावर राह नाही तर बिल्डिंग मध्ये राह मला काय घेणे हा हे दादा तू पण मला समजून घे मग आता काय 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 सांगू तुला हा असं समजून तरी घे एक पोऱ्या कधी वाढले मला काय बापातून आणि नाही निघालो बस. आजपर्यंत मग थांबलो नाही तर जरा किरकोळ गोष्टीवरनं दोघींचा वादच चालतोय तू पण विचार कर ना एका हातात टाळी वाजत नाही ना तू जातो का आता करटे खातो जातो रट्टे खातो का जातो जातो जाता वेळेस रट्टे खाशील तू नाही बाबा जातो चाल निघ मग या आईचा वांगा तिची का तू कमी आहे मला माहिती हा